अजित पवार आणि शरद पवार यांच्यात ताटातूट झाल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणाचे आयाम बदलल्याचं बोललं गेलं. अजित पवार आणि शरद पवार यांचा खरपूस समाचार घेऊन अनेक गोष्टींचा गौप्यस्फोट केला. परंतु शरद पवार यांनी त्या आरोपाला प्रत्युत्तर न देता पुन्हा पक्ष बांधणीला सुरुवात केली. येवला, बीड, कोल्हापूर येथे दमदार सभाही घेऊन रणशिंग फुंकले. शरद पवार यांच्या या सभांमधून जनतेचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. परंतु शरद पवार यांच्या काही भूमिका मात्र शंकास्पद आहे. नमस्कार मित्रांनो, तर आज आपण जाणून घेणार आहोत शरद पवार यांच्या कोणत्या भूमिका शंकास्पद आहेत. पहिला मुद्दा, शरद पवार यांनी भाजपासोबत न जाण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यात ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार मिळाला त्यावेळी आपल्या काही मित्र पक्षांनी या ठिकाणी जाऊ नये असा सल्ला शरद पवार यांना दिला होता. तरी शरद पवार या सभेला उपस्थित राहिले. यावरून शरद पवार हे भाजपासोबत हातून हात मिळवणी करत तर नाही ना, ही शंका आल्याशिवाय राहत नाही. शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांचे सौख्य असल्याचे आपल्याला अनेकदा दिसलेले आहे. पवारांच्या हाताला धरून मी राजकारणात आल्याचे नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते. या सर्व गोष्टींमुळे शरद पवार कधीही पलटी घेऊ शकतात या शंकेला वाव मिळतो. दुसरं कारण, कोल्हापूर येथे झालेल्या सभेत शरद पवार यांनी कोणतीही फूट पडली नसून अजित पवार हे आमचे नेते असल्याचं विधान केलं आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेबद्दल शंका उपस्थित होणं स्वाभाविक मानलं पाहिजे. शरद पवार हे पुढची न्यायालयीन लढाई लढणार असल्याने हा गुगली टाकल्याचे बोलले जात आहे. पण ही गुगली नसेल तर शरद पवार यांनीच हे कुंभाड रचून अजित पवार यांना ही कृती करण्यास सांगितले असावे, या लोकमताला पुष्टी मिळू शकते. तिसरं कारण, अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीगाठी हेही त्यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करणारी गोष्ट आहे. घरगुती म्हणून ही भेट घेतली जात असली तरी यात शरद पवार यांना मनवण्याचा प्रयत्न अधिक केल्याचे बोलले जात आहे. या तीन गोष्टींमुळे शरद पवार यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ऐका ना राव या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.